दरम्यान या अशोक खरात प्रकरणावर महिला आणि बालविकास मंत्री का बोलत नाहीत असा सवाल हर्षवर्धन सपकाळ आणि संजय राऊतांनी केलाय। जबाबदारी समजत नसल्यास राजीनामा देऊन घरी बसा अशा शब्दात सपकाळांनी टीका केली आहे। पाहूयात। महिला बालकल्याण मंत्र्यांनी बोलायला हवं, कारण महिला बालकल्याण मंत्र्यांचे वडील त्यांचे भक्त होते। आपण पाहिलं असेल त्याही भक्त आहेत। भोंदू अशोक खरातनं अनेक महिलांचं लैंगिक शोषण केलं, पण त्यावर महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे का बोलत नाहीत असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांपासून ते संजय राऊतांनी केलाय। हर्षवर्धन सपकाळांनी जर जबाबदारी समजत नसल्यास राजीनामा देऊन घरी बसा असा संताप व्यक्त केला। रोज महिला भगिनींसोबत अत्याचार झाल्याच्या बातम्या प्रकरणं समोर येत आहेत, पण आपल्या महिला आणि बालविकास मंत्री बेपत्ता आहेत। या सर्व घटनांवर काही एक प्रतिक्रिया आपण त्यांची ऐकली आहे का, किंवा या प्रकरणानंतर याबाबत त्यांच्या खात्याअंतर्गत यावर एखादी बैठक घेतली आहे काय? याबाबत राज्यातील पोलीस महासंचालकांना त्या भेटल्या का? राज्यातील पीडित महिलांना न्याय मिळेल असा विश्वास देणारं ट्विट किंवा पोस्ट तरी त्यांनी साधी केली आहे का? जर या मंत्री महोदयांना स्वतःची जबाबदारी काय आहे हेच समजत नसेल तर यांनी राजीनामे देऊन घरी बसावं आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यात वेळ घालवावा, उगाच मंत्रिपदाची खुर्ची उभवू नये। सपकाळांच्या ट्विटला मंत्री अदिती तटकरेंनीही ट्विटनं उत्तर दिलंय। महिलांवर होणारा अन्याय खपवून घेणार नाही असं तटकरे म्हणाल्या। नाशिकच्या भोंदूबाबा खरात प्रकरणात चौकशीच्या दृष्टीनं आणि न्यायाच्या दृष्टीनं सरकार अगदी सुरुवातीपासूनच तत्पर आहे। माननीय मुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळासोबत एक मंत्री आणि एक महिला म्हणून या प्रकरणाबाबत माझ्याही भावना अत्यंत तीव्र आहेत। या भावना मी वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या व्यासपीठावर 3 ते 4 वेळा मांडल्या। महिलांच्या सन्मानासाठी, सक्षमीकरणासाठी आणि न्यायासाठी महिला आणि बाल विकास विभाग सदैव तत्पर आहे, सज्ज आहे। महिलांवर होणारा कोणत्याही अन्याय खपवून घेणार नाही या आमच्या भूमिकेचा मी पुनरुच्चार करते। महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे आणि सुनील तटकरे ही भोंदू खरातचे भक्त आहेत, त्यामुळे या दोघांनीही खरातवर बोलावं असं राऊतांनी म्हटलंय। रुपाली चाकणकरांसह सुनील तटकरेंवरही अनामिका कापल्याचे आरोप विरोधकांकडून झालेले आहेत। चाकणकर आणि तटकरेंचे अनामिका कापलेले फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाले, तर तटकरेंच्या अंगठ्याला गाडीचा दरवाजा लावताना जखम झाल्याचं सांगण्यात आलं। महिला बालकल्याण मंत्र्यांनी बोलायला हवं, कारण महिला बालकल्याण मंत्र्यांचे वडील त्यांचे भक्त होते। आपण पाहिलं असेल त्याही भक्त आहेत। विशेषतः महिलांवरती अत्याचार झालेले आहेत, महिलांचं शोषण झालेलं आहे। त्याच्यामुळे महिला आणि बालकल्याण मंत्री ज्या कोणी असतील त्यांनी त्याच्यावरती आपली भूमिका स्पष्ट करावीच लागेल। आता या संदर्भामध्ये त्यांनी का स्टेटमेंट दिलं नाही ते त्यांना विचारा। माझ्या माहितीप्रमाणे जिथे जिथे अशा प्रकारचा प्रकरण आणि महिला अत्याचार होत असेल त्या त्या ठिकाणी कारवाई करण्याच्या बाबतीमधली भूमिका ही कडक पद्धतीने घेतली तर कुठेतरी आळा होईल। आणि हे एवढंच प्रकरण इथपर्यंत राहिलेलं नाही, ते अगदी भारतापर्यंत पोहोचलेलं आहे। अदिती तटकरे या सुनील तटकरेंच्या कन्या। भोंदू खरातसोबत सुनील तटकरेंचेही फोटो समोर आलेले आहेत। या प्रकरणात चाकणकरांचा महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून आणि महिला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदावरून राजीनामा झालाय, पण काँग्रेसनं महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरेंचं मौन का असा सवाल करून त्यांच्याही राजीनाम्याची मागणी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।